त्यांना शूटिंगला परवानगी द्यायला नाही सांगितलं तरी दिलीस ना? 15 मिनिटं सांगून अर्धा दिवस खाल्ला माझा. आधीच ऑफिसला जायला उशीर झाला. जा जेवायला वाढ जा. आणि काय त्यांना चहा द्यायला कोणी सांगितलं तुला? त्यांना कंपनीतर्फे सगळं मिळतं. आपल्या घरचा चहा पितील आणि खोटी बिलं लावतील कंपनीला. हो पण घरी आलेल्या माणसाला चहा विचारला त्यात काय चुकलं माझं? आणि कंपनीकडून पैसे मिळतात म्हणून घरच्या चहाचा पैसे घ्यायचे? तुला 1000 वेळा सांगून सुद्धा फोटो उचलला नाहीसच तू. हो मी उचलला होता फोटो, पण त्या बाईनीच विचारलं मुलाचा एखादा फोटो आहे का म्हणून परत काढला मी तो. आणखीन काय विचारलं त्या बाईने? ते तुम्हाला विचारलं तेच मला विचारलं. हो पण मी जी उत्तरं दिली ती उत्तरं दिलीस का तू? आणखी काय वेगळं सांगणार मी? पण तुम्ही ऑफिसमधून कधी येणार परत? आधी जाऊ तर दे मला ऑफिसमध्ये. नाही म्हणजे ती माणसं परत येणार आहेत भेटायला. परत? कशाला? हो त्यांना माहिती हवी आणखी. कशाबद्दल? हेच भानामतीबद्दल. इतका वेळ आपण दोघांनी त्यांना हेच सांगितलं ना. आईला वैताग आहे. हे बघ आता मी परत येईपर्यंत घरात कुणालाही घेऊ नकोस. हो पण मी त्यांना परवानगी दिली आहे आणि तुम्ही त्यांना एकदा भेटलात म्हणून मला असं वाटलं की तुम्ही त्यांना भेटायला नाही म्हणणार नाही. आणि खूप चांगली आहेत ती सगळी माणसं. किती सहानुभूतीने वागतात आपल्याशी. नाहीतर आपले शेजारी पाजारी मित्र मैत्रिणी या भानामतीच्या भीतीमुळे घरात पण यायला बघत नाहीत. पण आता त्यांना घरात घेऊ देणार नाहीये मी. हो पण का? जास्त काय बोलत बसू नकोस. चल जेवायला वाट. चल लवकर जा ना. बघतेस का? जेवायला वाट जा. हॅलो. हा मी पुराणिक. डॉक्टर मी सुधा जोशी बोलते. मॉर्निंग. सेम टू यू. काय म्हणते युनिव्हर्सिटी? चालले आपल्या गतीने. मिसेस जोशी मी एक तुमच्यासाठी आर्टिकल कापून ठेवलेलं आहे. त्या अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया युनिव्हर्सिटीवरती आलेलं आहे. म्हणजे तिथल्या एकंदर कोर्सेस बद्दल आणि हाऊ टू रन यासंबंधी एक लेख आलाय. वाचण्यासारखा आहे. ठीक आहे मी आता येईन तेव्हा द्या ना मला. अहो मी तो तयारच ठेवलाय पण तुम्ही येतच नाही का? हो म्हणजे आता उद्या परवा येईन मी. तुम्ही एक्सरे सुद्धा उशिरा कलेक्ट केलात. काय डॉक्टर मी माझ्या कामामध्ये इतके विचित्रपणे गुंतले ना की त्याच्यातून बाहेर पडणं. काम काय सगळ्यांनाच असतात नाही का? नाही हे बघा तुम्ही अजिबात घाबरू नका. हा एक्सरे घेऊन या. मला वाटतं काहीही निघणार नाही. आणि समजा निघालच तरी अहो हल्ली औषधं आहेत ना सगळ्यावरती. सो बी रिलॅक्स्ड अँड कम विथ काम अँड कूल माइंड. हे बघा काहीही होणार नाही तुम्हाला. ठीक आहे मी आज उद्याकडे येईन तुमच्याकडे. ओके बाय. थँक्यू डॉक्टर. वासंतीबाई मला आतमध्ये येऊ दे ना. नाही तुम्हाला घरात घ्यायचं नाही असं स्पष्ट सांगितलंय त्यांनी मला. अहो पण मलाही त्यांच्या अपरोक्षच तुमच्याशी बोलायचं होतं. नाही मला त्यांना विचारावं लागेल. बरं ठीक आहे पाहिजे तर मी सांगते त्यांना की मलाच त्यांच्या अपरोक्ष तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून. नाही पण मी तुम्हाला घरात घेऊ शकत नाही. रात्री मारतील ते मला. काय? ते मारतात तुम्हाला? हो बऱ्याच वेळा. अहो पण मग तुम्ही सकाळी का नाही सांगितलं मला? हे का मारतात ते तुम्हाला? हो तेच तेच परत परत काय सांगायचं? अहो पण मी हे पहिल्यांदाच विचारते तुम्हाला कारण तुम्ही मला हे पहिल्यांदाच सांगाय. का का मारतात ते तुम्हाला? प्रसाद वरून. प्रसाद वरून? म्हणजे तुमच्या मुलावरून? का?
कारण तो त्यांना आवडत नव्हता. आवडत नव्हता म्हणजे म्हणजे का? तो त्यांना त्रास द्यायचा, छळायचा, तो अभ्यास करत नव्हता, तो तो कुरूप होता का? नाही. मग त्यांना मुलगी हवी होती का? हो, पहिली सुद्धा मुलगीच होती आम्हाला. सोनोग्राफी केली तेव्हा कळलं, पण यांनी वाढू दिली नाही. काय? हो, पण मग मनासारखा मुलगा झाला होता ना, मग का छळत होते ते तुम्हाला? पण हे सगळं विचारणारे तुम्ही कोण? आम्हा नवरा बायकोंच्या भांडणात तुम्हाला काय करायचंय? खरंय हो बाई तुमचं. तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्याचा मला काय हक्क आहे? पण त्यामुळेच तुमच्या प्रसादचा जीव गेला ना? नाही, भानामतीमुळे. नाही हो बाई, भानामती वगैरे काहीही नसतं. मला सांगा, कोण करत होतं हे? कुणाकडून करवून घेत होतं? मला नाही माहित. बाई, तुमचा भानामतीवर विश्वास आहे? नाही. अहो पण मग मला सांगा ना, कोणी मारलं तुमच्या मुलाला? आई आहात ना तुम्ही त्याची, मग मला सांगा ना. वासंतीबाई प्लीज. तुझ्या त्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्या त्या धावरेची काही गरज नाही. हा क्लोजअप बघून कोणीही सांगेल त्या काळे फॅमिलीतच काहीतरी गडबड आहे. वीरू, तू असं कन्क्लुजन काढू शकत नाहीस. तू अंदाज बांधू शकतोस. धावऱ्यांचं काम याच्या पुढचं आहे. ते जेव्हा असं सांगतात की भानामती होत नाही, ती घडवली जाते, तेव्हा ते घडवणाराचा चेहरा आपोआप फिकट पडत जातो. हे क्लोजअप्स बघून तू असं सांगू शकत नाहीस की कोणाचा चेहरा जास्त फिकट पडला आणि कोणाचा कमी, कोण दोषी आहे. नाही म्हणजे तसं मला कन्फर्म सांगता येणार नाही, पण माझा संशय प्रसाद काळेच्या आईवर. काय काय वेडबीड लागलाय की काय तुला? तुझ्या मते आईनी आपल्या... नाही, मी नाही विश्वास ठेवू शकत. सॉरी. हे बघ, तुला भेटून जेव्हा मी तिची मुलाखत घ्यायला गेलो ना, ती जरा जास्तच मेलोड्रामॅटिक वागत होती. आज मला याला चक्क अर्धा मिनिट उशीर झालाय. नाही हो डॉक्टर साहेब, सॉरी. काय म्हणताय? बर, तो मांत्रिक भेटला तुम्हाला? हो भेटला. पण डॉक्टर साहेब, मी जे ऐकलं होतं ते खरंय का की विलास काळेंनी 10,000 रुपये दिले त्या मांत्रिकाला भानामती बंद करायला? अरे तो मुलगा गेल्यानंतर पैसे देण्यात काय अर्थ आहे? आधी दिले असते तर त्या मुलाचा जीव वाचला नसता. वीरेंद्र, पण त्या मुलाचा जीव वाचायला हवा असं तिथे कोणाला वाटत होतं? आणि जिला त्याचा जीव वाचवायचा होता तिच्या जवळ तर पैसे नव्हते. म्हणजे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की विलास काळे? होय, आणि केवळ विलास काळेच नाही. माझा अनुभव सांगतो, किमान 3 जणांचा यात सहभाग असावा. म्हणजे एक जण सतत पाळत ठेवून असेल, दुसरा प्रत्यक्ष त्या सगळ्या घटना किंवा ते चमत्कार घडवत असेल, आणि तिसरा घटना घडल्यानंतर तिथे पोचून बोंबाबोंब करून सगळ्यांना घाबरवत असेल. तुम्ही बघा ना, या तिघांशिवाय जो जो तिथे आला तो प्रसंग घडून गेल्यानंतर आला, आणि तरीही त्यानं त्या प्रसंगावर विश्वास ठेवलाय. या तिघांपैकी कोणी तुमच्या हाती लागलाय का? नाही, अजून तरी नाही. पण तिघांपैकी एक जण जरी आपल्या हाती लागला ना वीरेंद्र, तरी पुढचं काम पोलीस सहज करतील. हो, पण तरी प्रसाद काळेचा खून झाला या निष्कर्षाप्रत आपण पोहोचण्यासाठी एखादा जरी संशयित आपल्याला... आणि समजा नाही संशयित मिळाला आपल्याला, किंवा कुणाकडनं आपण कबुली जबाब घेऊ नाही शकलो, तर आपण काय करणार? हे सगळे प्रकार केवळ त्या भानामतीमुळेच झालेत असं मानून गप्प बसणार? मग त्या बाकीच्या लोकांच्या तऱ्हेने आपल्यात फरक तो काय? आपण आपल्या भूमिकेशी ठाम राहायचं की हा प्रकार भानामतीमुळे झालेला नाही, उलट भानामती झाले असं भासवून कुणीतरी प्रकाशचा खून केलाय. आता तो कुणी केलाय आणि कसा केलाय हे पोलिसांनी शोधायला हवं. घ्या
घ्या हे दागिने आणि घाला त्या मांत्रिकाच्या मड्यावर. 10,000 रुपये घेऊन भानामती बंद करतोय ना, सांगा त्याला. तर माझ्या बायकोवर भानामती आणि जाळून टाक एकदाची. माझ्या सुनेसाठी ठेवले होते हे स्त्रीधन म्हणून. खरंय तुझं, स्त्रीधनही तुझंच, सूनही तुझीच आणि मुलगाही तुझाच. कोणी नाहीये माझं, कोणी नाहीये. खबरदार, खबरदार, दरवाजा उघडशील तर. उघडणार मी दरवाजा. बघाव बघाव कसं परळतंय ते. पण स्त्रीधन माझं, सून माझी आणि मुलगा पण माझा. हो तुझाच, तुझाच मुलगा. कोणी नाहीये माझं. कुणासाठी दरवाजा उघडा ठेवते दिवस रात्र. काळेसाहेब, तुम्ही जे काय बरळताय ना त्याच्यावरून अगदी उघड होत आहे की तुमच्या बायकोच्या चारित्र्याविषयी आणि प्रसाद आपला मुलगा नाही या संशयापायी तुम्ही भानामतीचं नाटक करून त्याला ठार मारलंय. आणि तुम्ही तरी एवढी वर्ष हे सगळं का सहन करत आलात? कोण सहन करताय? ही मी सहन करत आलो आतापर्यंत. आणि काय रे, अरे मी माझ्या मुलाचा खून केला, मी माझ्या मुलाचा खून केला. मी माझ्या मुलाचा खून केला. इन्स्पेक्टर तोडणकर स्पीकिंग. हां बोला आकांक्षाबाई, बोला. हां काय सांगताय? फार लागलंय का धावरेनं? अहो कमाल करताय बाई तुम्ही. अहो त्या विलास काळेचा आपल्या बायकोवर संशय होता. मुलाला का मारेल तो? आपल्या बायकोला मारला असतं त्यांनी. हां, आणि मुलाला जर मारायचं होतं तर तो इतकी वर्ष का थांबला? अहो जन्मताच नख लावला असतं त्यांनी. आणि हे बघा, जोपर्यंत पुराव्यानिशी हे सिद्ध होत नाही की त्यांनीच आपल्या मुलाचा खून केलाय तोपर्यंत हा भानामतीचाच प्रकार आहे असंच म्हणावं लागेल. हो साहेब, काय बोलताय तुम्ही? कुठं काय बोललो साहेब? आताच तुम्ही म्हणालात ना की जोपर्यंत पुराव्यानिशी हे सिद्ध होत नाही की आरोपीनं आपल्या मुलाचा खून केला आहे तोपर्यंत भानामती आहे हे आपण नाकारू शकत नाही. साहेब, अशाने हजारो लोक भानामतीवर विश्वास ठेवतील. एकमेकांचा काटा काढण्याचा मार्ग होईल भानामती म्हणजे. डॉक्टर धावरेंसारखा आपण का म्हणू शकत नाही की भानामती मुळात अस्तित्वातच नाही? नाही, आम्ही नाही तसं म्हणू शकत. कारण आमच्या पोलीस खात्यात सुद्धा अशी माणसं आहेत की ज्यांचा भानामतीवर विश्वास आहे. आणि साहेब, तुम्ही स्वतःबद्दल सांगा ना. माझ्याबद्दल मी काय सांगणार? तुमच्या त्या शोध पत्रकारिता आकांक्षा मॅडम आणि फिल्म तुम्ही बनवताय. हे बघा, तुम्ही संशयित आमच्या समोर आणून उभा करा, आम्ही त्याला अटक करू. तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय साहेब की संशयित आम्हाला कळलाय. फक्त तो गुन्हेगार आहे की नाही हे आम्ही सिद्ध करू शकत नाही. ती स्किल तुमच्याकडे आहे साहेब. तुम्ही माझ्यासोबत चला. नाही, मी आता येऊ शकत नाही कारण तुमच्यापैकी कोणीही तशी आमच्याकडे नाही, म्हणजे आमच्या पोलीस खात्याकडे तक्रार नोंदवलेली नाहीये. मी नोंदवतो ना. बरं ठीक आहे. तो इसम कुठल्या एरियात माहीत झालाय? साहेब, मी मुंबईचा आहे, मला एरियाचं नाव माहित नाही. मी जागा दाखवू शकतो. अहो विचारा माझ्या बायकोला. पोलिसांचा धाक दाखवून जबरदस्ती दारू पाजून माझ्याकडून कबुली जबाब लिहून घेतलाय. तुम्हीच सांगा, स्वतःच्या मुलाला कोण कशाला मारेल? त्यांना भानामती सिद्ध करता येत नाही ना, म्हणून माझ्यावर खुनाचा आरोप करतायत. लोको, तुम्ही हे लक्षात घ्या की आम्हाला काळे कुटुंबियांविषयी संपूर्ण सहानुभूती आहे. विशेषतः या घरातल्या एका मुलाचा मृत्यू झालाय त्यामुळे आम्हालाही दुःख झालंय. पण तुम्ही लक्षात घ्या की आम्ही कुणावरही कसलेही आरोप केलेले नाहीयेत. आम्ही फक्त भानामती घडवली गेली हे सप्रमाण सिद्ध केलंय. या काळ्यांच्या घरात दगड यायचे. या काळ्यांच्या घरासमोरच्या गच्चीवरनं ते दगड ह्यांच्या घरावर टाकले जायचे एका विशिष्ट वेळी कुणीही घरात नसताना. कोण टाकायचे ते सांगा ती. ते आपण या काळ्यांनाच विचारूया की. दुसरी गोष्ट, स्वयंपाकघरात स्वयंपाक करून काळे वहिनींची पाठ वळटा क्षणी त्या पदार्थांवर विष्ठा टाकली जायची. अहो, एक दिवस मला दाखवली वासंतीबाईंनी. हे वासंतीताईंना नाही, त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीला विचारायला हवं. अहो, लिंबू उडताना मी स्वतः पाहिले. अहो, ते तुमच्याही घरात उडू शकतं कुठल्याही भानामती शिवाय. लिंबामध्ये इंजेक्शनच्या सुईनं पारा टोचला ना की अशी लिंब कुठेही उडवता येतात. बस झालं.
हे सगळं सिद्ध झालं तरी खून मीच केला कशावरून? असं मी कुठे म्हटलंय अजून? माझ्या बायकोनं सांगितलंय मला. म्हणजे तुमची बायको म्हणते तसं, मी नाही. हो पण मांत्रिकांनी येऊन भानामती बंद कशी केली मग? म्हणजे तुम्ही अजूनही समजताय की मांत्रिकानं भानामती बंद केली म्हणून? हे पहा, हे प्रकार जोपर्यंत होत होते तोपर्यंत तुम्ही भानामती होते असं समजत होतात, आणि जेव्हा ते प्रकार थांबले तेव्हा साहजिकच ते बंद झाले असं तुम्ही समजायला लागलात. ह्या तुमच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन त्या मांत्रिकानं मात्र 10,000 रुपये कमावलेत. पण इतका छान संसार करणाऱ्या काळ्यांवर तुम्ही कुणाचा आरोप घेतला? हे बघा, आम्ही कोणावरही आरोप केलेले नाहीत. आम्ही फक्त भानामती झालेली नाही हे सिद्ध केलंय. प्रत्यक्षात काय झालंय हे ठरवणं पोलिसांचं काम आहे. या पत्रकारांना ना फक्त सनसनाटी बातम्या हव्या असतात. चला, ते फक्त आपल्या काळ्या कुटुंबाला ना त्रास द्यायला आलेत. चला चला. हो, हा बघा, हा आणखी एक आला त्यांचा साथीदार. हा आमच्यावर फिल्म बनवणार आणि स्वतः पैसे खाणार. ए चुपास, एक शब्द बोलास तर कानाखाली आवाज काढेल. हो साहेब, ओरडू नका. हे बघा, माझा ऐका काय तुम्ही. काय पण बिन काय नाही. आधी माझ्याबरोबर पोलीस स्टेशनवर चाल. कशाला? आपण त्यांचा काय गुन्हा? इतकी वर्ष आम्ही त्यांच्या शेजारी राहतो. काळे काय असं करणार नाही. काळे असं काय करणार नाहीत. हा मग तुम्ही त्यांचे शेजारी. चला तुम्ही पण वरात येत. नाही साहेब. चाल वरात येत. चाल वरात येत. काय हो, इथे गर्दी कशाला? का मैताचं श्राद्ध आहे का आज? का लाडू खायला जमलेत? काय हो, तुम्हाला काय स्वयंपाक पाणी नाही? चला, साले भानामतीवर विश्वास ठेवतात आणि लाडू खायला इथे जमतात. चला आपल्या घरला. चला ओ, चला बाई, चला चला घरी. अरे तू कशाला इथे थांबलाय? चाल. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही अगदी वेळेवर आलात. आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तुम्ही म्हणाला होता की या भानामती विषयी कोणी कंप्लेंटच करत नाही म्हणून आम्हाला ऍक्शन घेता येत नाही. बरोबर आहे. आज या सगळ्यांच्या समक्ष मी कंप्लेंट करतोय. इथे भानामती झाले आहे, नाही घडवले गेले. आता घ्या तुमची काय ती ऍक्शन. आता भोगा आपल्या कर्माची फळं. आयुष्यभर माझ्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्या निष्पाप पोराला जाळून टाकलं. मग मला का जिवंत ठेवलं? जाळा मला, मला पण जाळून टाका.